सर्वांना नमस्कार। आज आपण श्री संत एकनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील सुदाम चरित्र या मालिकेतील अभंगाचे वाचन करणार आहोत। एकूण 23 अभंग आहेत। श्री संत एकनाथ महाराजांनी त्याचे वर्णन अतिशय चांगल्या प्रकारे आणि सहज सोप्या शब्दामध्ये केलेले आहे। ते आपण अवश्य पूर्ण ऐका, म्हणजे आपणास सुदाम चरित्राबद्दल बरीच माहिती मिळेल। तर आपण सुरुवात करूया। श्री संत एकनाथ महाराज यांचा हरिपाठ मी गायलेला आहे, तो चॅनलवर उपलब्ध आहे। आपणापैकी कोणास जर आवड असेल तर अवश्य एक वेळ ऐका। आपण आता सुदाम चरित्र या विषयावरील अभंग वाचनास सुरुवात करूया हलक्या चालीमध्ये। सुदामा सवंगडी त्याची बहु गोडी हरीसी, बाळपणी खेळले खेळ, विद्या सकळ गुरुग्रही, कृष्ण द्वार केसी आला, सुदाम राहिला सुदामपुरी, एका जनार्दनी साचे, परीसा चरित्र भक्ताचे, पृथ्वीवरुता दुष्काळ पडला, न मिळे कोणाला धान्य कण, समर्थेती सत्व टाकीती बापुडी, दुबळ्या तातडी कोण पुसे, एका जनार्दनी काळाचे ते मान, सुदामा ब्राह्मण दैन्यवान, कन्या पुत्रादिक मरती उपवासी, उपावतयासी काही नचले, आणुनिया तृणबीज ते भक्षिती, निर्वाह यारीती चालविती, वस्तीसी त्या ठाव न देती कोणी, दुर्बळ मनोनी उपहासिती, एका जनार्दनी ऐसे भोगी दुःख, तयासी ते सुख स्वप्नी नाही, एकाचे अंगणी राहिला परिवारे, उदरतो न भरे दुःख करी, कांता पुत्र स्वये क्षुधेने मरती, होतसे फजिती प्रपंचाची, बैसोनिया कांता विचार सांगे, द्वारके लागवे जावे तुम्ही, कृष्णाजी कृपाळू बंधू तुम्हा मानी, एका जनार्दनी कांता बोले, तयाची
जेठी उदार तो पूर्वी उपमन्यशु क्षीरसागर झिजला आढळपदी ठेविला बाळधुरू राक्षसाचे कुळी विभीषण जान लंकेशी स्थापन चंद्रार्कतो एका जनार्दनी उदार सर्वज्ञ एक नारायण समर्थतो ऐकोनिया कांतेचे वचन चित्त समाधान सुदाम्याचे म्हणतसे भेटी रिक्त हस्ते नव जावे हा शास्त्राचा प्रवाहो भाष्य असे देव द्विज गुरु या तिघांचे दर्शन रिक्तपणे जाण न घ्यावे जे एका जनार्दनी करुणी विचार भेटीचा निर्धार बनलासे पतिव्रता सती उठोनी सकाळी शेजारिनी सदनी येती झाली अहो माते पती जाती कृष्ण दर्शना काहीतरी धान्य देई मज ऐकोनिया ऐसे पतिव्रतेचे वचन जाहले समाधान चित्त तेने एका जनार्दनी हरी कृपा पूर्ण पोहे दिले जाना तीन मुष्टी घेऊन लवलाही गृहासी ती आली मनी संतोषणी आनंद भरीत पतीसी तत्वता धिले ते पृथक बांधवला वस्त्र धड नाही शत एक ग्रंथी वस्त्रासी बांधोनी निघाला तेथोनी झड झडा पतिव्रता बोले लव करियावे एका जनार्दनी बरबो म्हणून निघे निघता उत्तम शकून ते जाहले तेने संतोषले चित्त त्याचे तातडीने द्वारके येऊन पावला सभा मंडप देखिला दृष्टी भरी एका जनार्दनी द्वारपाळ पुसती तुम्ही कोणते निश्चिती सांगा द्विजा करुणावचनी बोलतसे स्ववाणी कृष्णाचा बंधू जन म्हणताती ऐकोनिया दूत हासती मानसी जगतबंधू सर्वांसी होय दुरी एका जनार्दनी वंदुनी सांगती द्विज एक अवचिती बंधू म्हणे सर्वांचा तो आत्मा कळली तया खून बाळपणीचा जाण सुदामा तो उठोनी सत्वरे धावे आलिंगना वैकुंठीचा रान
लवला हे एका जनार्दनी देऊनी आलिंगन आणिला संभोखून सुदामातो आणून या सिंहासनी बैसविला पूजा उपचार केला षोडशोपचार वस्त्र अलंकार देऊनी गौरविला मग पुसता झाला क्षेम सर्व अष्टनायकादी मिळाली से मांदी नमिती आनंदी सुदाम्यासी एका जनार्दनी सारुणी भोजन सुखरूप शयन करविले प्रातकाळ झाला मिळाल्या नायका उष्णोदके देखा अभ्यंगीती 16 सहस्र शत अष्ट त्या नायिका विनोद तो देखा मेहुनपणे घालून याम स्नान वस्त्र अलंकार देती भोजन सारिती यादव पंक्ती एका जनार्दनी बैसले निवांत मग कृष्णनाथ काय बोले वहिनीने आम्हा काय धाडिले मग आठवले सुदाम्यासी म्हणे माझे वस्त्र ग्रंथी कोठे आहे तवती आणुनी देतसे जगन्माता बंधूची संपदा पहा कृष्णनाथ सत्यभामा तत्वता बोलतसे सोडून या ग्रंथी समग्र ते केले पुढे ओढविले कर देवे एक ग्रास मुखी खालताची जाण एका जनार्दनी खून समजली मनामधी तर्क करी भीमक बाळी त्रैलोक्याची सकळी देईल राज म्हणून विनोदे धरीतसे हात एक ग्रास मुखात घालतांची आम्हासी तो काही प्रसाद जी द्यावा खुनती केशवा कळली मनी एका जनार्दनी हसे चक्रपाणी न कळे कोणा करणी त्याची काही अंतरी विचार करीतो श्रीहरी सुदाम्याचे घरी फार कष्ट विश्वकर्म्या लागी पाचारिले तेव्हा सांगतसे निर्मावा ग्राम ऐसा जैसी हे द्वारावती दिसती साजिरी ऐसी सुदामपुरी रचिवेगी एका जनार्दनी तुष्टलासे देव मग कैचे भेव दैन्याचे ते सर्व सामुग्री ते भरुनी ठेविली द्वारके सम निर्मिली सुदामपुरी विश्वकर्मा येऊनी वंदोनिया पाय निर्मिला तो आहे ग्राम तेथे
एका जनार्दनी ऐसे करुणी कृत्य मग जगन्नाथ काय बोले. काय चरितार्थ प्रपंचाचा आहे, सुदामा तोला हे नेत्री जळ. एक मास येथे राहिले निवांत, घरची तो मात न कळे काही. जोडोनी आहात विनवी चक्रपाणी, आज्ञा मज लागुनी द्यावी आता. एका जनार्दनी नाटकी तो देव, दावितसे भाव भक्ता लागी. रुक्मिणीसी सांगे स्वयं कृष्णनाथ, याचे वस्त्र त्वरित आणूनी द्यावे. आणूनिया ग्रंथी देई जगन्माता, वस्त्र अलंकार तत्वता काढूनी ठेवा. जीर्ण ते वस्त्र करुणी परिधान, वंदिले चरण कृष्णजीचे. एका जनार्दनी करुणी नमन, निघाला ब्राह्मण तेथोनिया. ग्रामाचे बाहेरी येवोनी श्रीहरी, सुदाम्यासी भेटुनी करी समाधान. जोडोनिया हात विनवी सुदामा, पूर्ववत प्रेमा असो द्यावा. एका जनार्दनी बोलोनिया ऐसे, तातडी निघतसे क्रमित मार्ग. बहुत विचार करीत मानसी, काय प्रारब्धासी करील कृष्ण. आमासी तो पूर्ण दरिद्र भोगणे, तेथे नारायणे काय कीजे. एका जनार्दनी करीत विचार, चालिला सत्वत ग्राम पंथे. चालताना वाटे अपूर्व देखिले, मनी हे वहिले द्वारका दिसे. श्रमलासे मनी न सुचे विचार, म्हणे द्वारके सत्वर कैसा आलो. एका जनार्दनी करी कवतुक, प्रधान सेवक दूत आले. सन्मानुनी ब्राह्मण राजी बैसविले, चित्त आनंदले सुदाम्याचे. तुष्टला नारायण दिधली सुवर्ण नगरी, द्वारके समपुरी पोह्यांसाठी. भक्ताचे मनोरथ पुरवी वैकुंठपती, ऐसी जाची कीर्ती त्रिभुवनी. एका जनार्दनी देव तो तुष्टला, राजाधीश केला अकिंचन. राजाधीश केला अकिंचन. आत्ता आपण श्री संत एकनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील सुदाम चरित्र या मालिकेतील अभंग ऐकले. आपणास कसे वाटले ते अवश्य कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर नक्की लाईक वगैरे शेअर वगैरे करा. धन्यवाद. थँक्यू.